मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक रिस्क घेतोय. त्यासाठी एक लाईक झाला पाहिजे. मी तुम्हाला एक टॉप व्ह्यू दाखवत आहे. ह्या धबधब्याचा जो मी तुम्हाला आता दाखवला त्याचा टॉप व्ह्यू दाखवत आहे. मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइज डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. हा व्लॉग आहे मराठीतला, कारण आता मी आलो आहे कोकणामध्ये. तुम्ही माझ्या मागे आता जे तुम्हाला दृश्य दाखवत आहे ते पाहू शकता. इथे खडी जे असतं गावी, म्हणजे खडी रेती जे काढतात ते इथे सर्व हे बनतं. आता ॲक्च्युली आम्ही आहे कणकवलीला आलो आहे. तर ह्या ठिकाणी आता जाणार आहे आम्ही आता एक धबधब्यावरती, जो इकडचा फेमस धबधबा आहे. तर तुम्हाला थोडीशी एक चित्र दाखवतो इकडचं, की कसं चित्र आहे. आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता चारी बाजूला हिरवळ हिरवळ आहे. आणि आता सध्या आपण आलो आहेत एक धबधब्यावरती. ते तुम्हाला त्याचं एक व्ह्यू दाखवणार आहे. तर हा व्लॉग एन्जॉय करा. आणि माझा सगळ्यात पहिला हा मराठीतला व्लॉग आहे. तर ह्या व्लॉगला तुम्ही लाईक करा. चॅनल अगर सबस्क्राईब नाही केलं असेल सबस्क्राईब करा. आता अप्रॉक्सिमेटली 1 वर्ष झालं असेल चॅनलवरती काहीच व्हिडिओ वगैरे काहीच नाही आलं आहे. तर विचार केला आहे मी आता व्हिडिओ रेग्युलरली अपलोड करेन. तर शक्य होईल तसा मी व्हिडिओ अपलोड करेन. तुम्हाला आता ह्या चॅनलवरती खूप सारे कंटेंट पाहायला मिळतील. तर तुम्ही स्टे ट्यून अँड वॉच दिस व्लॉग. तर आता जवळजवळ पोचल्यामध्ये जमा आहे. तुम्ही पाहू शकता मागे पूर्ण हिरवळ वातावरण आहे. आता आम्हाला या रस्त्याने जायचं आहे. माझ्या मागे इथे एक छोटासा तुम्हाला मी दाखवतो. एक अशी सुंदर अशी, म्हणजे ॲक्च्युली तुम्ही जर कोकणात कधी फिरायला येणार असाल तर हाच एक मेन टाईम असतो. जसं की म्हणजे पावसाळ्यातला टाईम असतो. त्यावेळी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. हिरवं वातावरण असेल. त्यावेळी तुम्ही बोर नाही होऊ शकत. आता ॲक्च्युली सध्या इथे इंटरनेट नाही आहे, काही नाही आहे, म्हणजे संपर्क तुटलेला आहे पूर्ण अदर जगाशी. पण हे जे आता आम्ही इथे पाहणार आहोत, अतिशय युनिक अशी गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. सध्या रस्ता चुकलेला आहे आम्ही. तर आपल्याला आता त्या दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल परत. तुम्ही पाहू शकता हा असा रस्ता कसा हे झालेला आहे. पाणी आहे, खूप पाणी आहे इकडे. कणकवली येथील शिवडाव या ठिकाणी आलेलो आहे. ही एक सुरुवात आहे. तुम्ही पाहू शकता एक संततधार नदीची वाहत आहे. तर हे क्रॉस करून झाल्यावरती आपल्याला दिसणार आहे निसर्गस्य रम्य ठिकाण. मित्रांनो, धबधबा पाहायसाठी आपल्याला इथे एका छोट्याशा धबधब्यामधून, धबधबा नाही, एक थोडंसं एक पॉट होऊ शकतं. हे बघा, मागे बघू शकता तुम्ही. ते खूप अतिशय खोल आहे. इथे आपण जाऊ नाही शकत. हे थोडं आपण पार करून जाऊया. थोडा ॲडव्हेंचर्स आता एकदम असा फील येतं आहे की बिअर गिल्सवाला मॅन वर्सेस वाईल्डवाला फील येतं आहे. तर आपण संध्याकाळची आता बघू शकता तुम्ही वाजले 4. तर 4 वाजता ही नितळ अशी शांतता आहे. त्या शांततेमधून आपण जाणार आहे. तुम्हाला मी एक फ्रंट व्ह्यू दाखवतो. हा रस्ता आहे. अशा ठिकाणाहून आपल्याला क्रॉस करून जायचं. थोडंसं घाबरायला होतं आहे, कारण आपण खूप दिवसानंतर गावी आलेलो आहे. आणि इथे पूर्ण तुम्ही पाहू शकता क्लीन वॉटर आहे, शेवाळ आहे. ह्याला जे ग्रीन ग्रीन म्हणतात, शेवाळ म्हणतात इकडे आमच्या भाषेमध्ये. तर ते शेवाळ आलेलं जमलेलं आहे. म्हणजे ते खूप वेळ पाणी साठलं, म्हणजे पाणी वाहत आहे इकडे, पण ते खूप दिवस साठलं की ते शेवाळ जमा होतं. तुम्ही बघू शकता पाय इथे जात आहे. किती दलदल पाणी आहे बघू शकता. आता रिस्की झालेलं आहे सर्व. बिअर गिल्स
पायाची हालत बघू शकता तुम्ही. ठीक आहे, ॲडव्हेंचरसाठी हे सर्व ठीक आहे. थोडेसे पाय साफ करून घेऊया. झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण ॲक्च्युअल जे आहे, ॲक्च्युली हे जे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी जे तयार झालं आहे ते आता कोकणामध्ये तुम्हाला माहिती असतील, सर्व घरं लाल मातीची बनतात, त्याच्यासाठी ते दगडी लागतात. ते उत्खनन केल्यामुळे हे सर्व असे तयार झाले आहेत आणि या पावसामुळे एक चांगलं असं वातावरण आहे. बघू शकता असं एक निथळ असं पाणी आहे. हे सर्व क्रॉस करून आम्ही आता आलेलो आहे पुढे. हा एक छोटी अशी झर आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे. तुम्हाला ते दाखवण्यासाठी आलेलं आहे. वरून व्ह्यू बघा आहे असं. थोडंसं जवळ जाऊया. नॅचरल वॉटरफॉल ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. या ब्लॉगमध्ये खूप काही आहे आणि एक तुम्ही पाहू शकता, म्हणजे आता तुम्हाला ते दिसणार नाही पण तिकडे एक अजून एक वॉटरफॉल आहे, पण तो खूप लांब आहे, त्यासाठी खूप चालवण्यामध्ये जाणार आम्ही. ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू. ऑलमोस्ट पोचलेलं आहे. थोडा कठीण होतं आहे चालायला, कारण तुम्ही पाहू शकता हे तिथे मी तुम्हाला दाखवू शकतो, दगडी आहे तिथे पूर्ण, त्याच्यामुळे थोडं चालायला कठीण होतं आहे. ॲक्च्युली जे प्रॉपर गावी राहतात लोक त्यांना जमतं, ते त्यांचं रोजचं चालणं असतं. ह्या अशा रोडवरती आपल्याला ते थोडं कठीण वाटतं आहे. ह्या बागे पाहू शकता तो एक छोटा वॉटरफॉल आहे, नॅचरल छोटा वॉटरफॉल. ह्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली जो ह्या गावामध्ये प्रसिद्ध आहे वॉटरफॉल, तो दाखवणार तुम्हाला. त्यासाठी परत एकदा आपल्याला हा रोड क्रॉस करावा लागेल. एवढी मेहनत केल्यानंतर आपण आता ह्या ठिकाणी पोचणार आहोत. ऑलमोस्ट रीच झालेलं आहे. ॲक्च्युली मी हे दगडांची मदत घेऊन उतरतो आहे, कारण खूप अतिशय भीती वाटते मित्रांनो. बघू शकता माझ्या मागे तुम्ही. निसर्गरम्य अशा वातावरणात बसून इथे निसर्गाची मजा घेतो आम्ही. पाहू शकता इकडे पाणी, तिकडे पाणी, इकडे सर्वीकडे हिरवळ. खूप मजा येते. ह्यासाठी तुम्हाला कोकणामध्ये यायला पाहिजे. कोकण हे निसर्गासाठी फेमस आहे. ते पण तुम्हाला अशी ठिकाणं बघायला मिळतील. ॲक्च्युली हे जे ठिकाण आहे ते नॅचरली तयार झालेलं आहे. थोडं खाली बघून चालावं लागतं आहे, कारण थोड्या पाण्यामध्ये भीती वाटते आपल्याला, कारण आपण ऑल द वे टू सिटीमधून गावामध्ये आलो आहे. थोडा भीती वाटते. ठीक आहे. सगळेजण मजा करतात. आता मी पण जाणार आहे पाण्यामध्ये. तर तुम्हाला यायचं असेल तर मी लोकेशन टाकतो, कमेंटमध्ये पिन करून ठेवतो आहे. येऊ शकता इथे. पण ॲक्च्युली थोडं रिस्की आहे, पण रिस्क इज वर्थ. मजा येणार तुम्हाला या रिस्कची.
मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक रिस्क घेतोय. त्यासाठी एक लाईक झाला पाहिजे. मी तुम्हाला एक टॉप व्ह्यू दाखवत आहे. ह्या धबधब्याचा जो मी तुम्हाला आता दाखवला त्याचा टॉप व्ह्यू दाखवत आहे. मित्रांनो, व्ह्यू साठी लाईक झालं पाहिजे. थोडंसं ते लागलेलं आहे. ओके, त्यासाठी मी टॉप व्ह्यू घेऊन आलोय. इथून हे पाणी येतंय, इथून मग खाली जातं, त्याचा धबधबा तयार होतो. हा व्ह्यूसाठी एक लाईक केला पाहिजे. थोडंसं लागलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. थोडंसं लागलेलं आहे. इट्स ओके. ॲडव्हेंचर्समध्ये होतात सर्व गोष्टी. बिअर गिल्सला पण लागतं, मला पण लागलेलं आहे थोडंसं. आता आम्ही जातो आहे ॲक्च्युली एक छोटा जे इथे धबका तयार झाला आहे त्या ठिकाणी. इथून हे जे पाणी येते तेच जाऊन खाली वाहत आहे. चला, टाइम दाखवला ना, टाक बाहेर.